पहिलं पोथी ना. लागलं नाही बरोबर, थोडं पाणी लागते का तुझं? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ताः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्यवाद धन्यवाद। देववृक्ष 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 बसा बसा। पिशवी कुठे ठेवली म्हणा बाबाला, तर पिशवी कुठे ठेवली? लाल पिशवी होती, पिशवी तिथे अडकवली बघा, तिकडे द्या। इकडे द्या इकडे द्या, माझ्याकडे द्या। हो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दररोज मी जे काही सांगतो त्याचं त्या उक्तीप्रमाणे दिसत आहे मला। ते नळी फुटली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, त्या उक्त्यानुसारच आपल्या सर्वांचं नाही म्हणता येणार, सर्वांना एका पांक्तीमध्ये नाही बसवता येणार। जे काही आहेत खरं स्मरण करणारे ते करतात, परंतु बहुतांश जे आहेत ते आपल्या आपल्या गप्पांमध्येच रत आहेत। तर आता हे वारंवार जसं घरामध्ये लेकराला सांगावं लागतं, हे लेकरू कसं असते, अल्लड असते, ते तसं तुम्हीही इथे मोठे असून अल्लडपणा करत आहात देवाच्या दारामध्ये। हा असा अल्लडपणा कृपया तुमच्याकडून होऊ नये अशी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडून। दंडवत हो कवन श्रीमुखाचे बरवेपण कैसे सदोदित सुप्रसन्न
तयाचे इंदूला हाता पायिकपण तरी कलंकिया नव्हता. जेथीचे लावण्य पांता जगाच्या डोळ्या तडे पडत आनंदामृतपान होत संसार तप्ता. भगवंताचं श्रीमुख कसं सुप्रसन्न आहे. त्या प्रसन्न असं जे श्रीमुख आहे त्या श्रीमुखाचं जर पायिकपणा या चंद्राने केला असता, इंदू म्हणजे काय, चंद्र, तर या चंद्राच्या ठिकाणी जी काळीमा आहे, जो कलंक आहे तो नव्हता. त्याच्या ठिकाणी तो कलंक, ती जी काळीमा आहे ती काळीमा राहिली नसती जर श्रीकृष्ण भगवंताच्या सुप्रसन्न अशा श्रीमुखाचं त्यानं पायिकपण केलं असतं, सेवादार झाला असता, सेवक झाला असता, तर त्याच्या ठिकाणची काळीमा कलंक हा राहिला नसता. परंतु त्याने ते पायिकपण केलेलं नाही, सेवक भावाने तो सेवक झालेला नाही तिथे, आणि म्हणून त्याच्या ठिकाणी जो कलंक आहे तो तसाच राहिलेला आहे. तो त्या कलंकापासून काही मुक्त झालेला नाही. जेथीचे लावण्य पांता जगाच्या डोळ्या तडे पडत. भगवंताचं लावण्य पाहिल्यानंतर जगाच्या डोळ्यांना तडे पडतात. एवढं सुंदर रूप आहे की ते डोळ्याची उघड झापही करत नाहीत. भगवंताकडे पाहणारे जे भगवंताकडे वेधल्या गेलेले आहेत ते असे अनमिख पाहत आहेत देवाकडे, म्हणजे डोळ्याची उघडझापही होत नाही. आनंदामृतपान होत संसार तप्ता. आनंदाचं अमृतपान होत आहे जे लोक संसार तप्त आहेत. संसार रूपी भट्टीमध्ये जे तप्त झालेले आहेत, अशा त्या तप्त संसारी लोकांना अमृत, आनंदाच्या अमृताचं पान करत आहेत, आनंदाचं अमृत पाजत आहेत आणि सर्वांना शांत करत आहेत. असं ते भगवंताचं लावण्य आहे. एककी अवेवीचा बरवेपणी मदनाची किजे ओवाळणी. त्या श्रीमुखाची सारिख वाटणी चंद्रासी कैची. एक एक अवेवीचा बरवेपणी, भगवंताचं जे एक एक अवयव आहेत त्या सर्व अवयवांचं बरवेपणा एवढा आहे, त्या प्रत्येक अवयवावरून एक मदन म्हणजे एक कामदेव ओवाळून टाकून द्यावा एवढे भगवंताचे जे अवयव आहेत ते सुरेख, सुंदर, रेखीव, आखीव असे आहेत. त्या श्रीमुखाची सारिख वाटणी चंद्रासी कैची. अहो त्या श्रीमुखाची सारिख वाटणी चंद्राला कशी काय येणार? सारिख वाटणी म्हणजे काय? समभाग होणे किंवा समान होणे, समानत्व असणे. ते असं होऊ शकते का? ज्या चंद्रावर कलंक लागलेला आहे तो कलंकित असा तो चंद्र त्या भगवंताच्या श्रीमुखाची बरोबरी करू शकेल का? त्यांची आणि यांची समानता होऊ शकत नाही. जेथीचे अमृते घोळले बोल फेडी महामोहाचे पटळ. तेन वर्णे मुख कमल आदी पुरुखाचे.
जेथीचे अमृते घोळले बोल, त्या भगवंताच्या मुखातून कोणते बोल बाहेर पडतात? अमृताने घोळलेले बोल श्रीमुखातून बाहेर पडत आहेत. आणि असे ते मुखातून अमृताचे बोल आपण जर श्रवण केले, आपण जर ते आचरणात आणले, तर अमृताचे बोल आपण आचरणात आणले तर आपण काय होऊन जाऊ? अमरच होऊन जाऊ, अमृतच होऊन जाऊ. एरवी पण या जीवांना काय म्हणतात? अमृतस्य पुत्रम. आपण सर्व अमृताचेच पुत्र आहोत, पण आपल्याला ते अमृत नकोसं वाटते आणि विषयरूपी विष जे आहे ते विषाचंच आपण प्राशन करतो आणि आपल्याला अमृत नकोसं वाटते. तर जेथीचे अमृते घोळले बोल, भगवंताच्या श्रीमुखातील बोल कसे आहेत? अमृताने घोळलेले. फेडी महामोहाचे पटळ, महामोहाचे पटळ जे आहेत आपल्या सर्वांच्या डोळ्यावर आलेले, ते पटल फेडणारे ते अमृताचे बोल आहेत. ते न वर्णे मुखकमळ आदी पुरुषाचे, ते न वर्णे म्हणजे ते वर्णल्या जाणार नाहीत आमच्याकडून, ते मुखकमळ असं आहे. आदी पुरुषाचे, भगवंत कसे आहेत? आदी पुरुष आहेत. आदी म्हणजे सर्वात अगोदरचे, पुरुष म्हणजे पुरुष, तर असे ते आदी पुरुष. हास्य करिता गोपाला दंत पंक्तीची फांक तसे किल, ते सानुराग सुनिर्मल जैसे ब्रह्माविदा. हास्य करिता गोपाळ दंत पंक्तीची फांक तसे किळ. भगवंत ज्या वेळेस हास्य करतात त्यावेळेस दंत पंक्तीची, दंत म्हणजे दात, त्यांची पंक्ती म्हणजे हे जे आपल्या मुखामध्ये ओळ आहे दातांची, या दातांच्या त्या पंक्तीमधून फांक तसे किळ, किळ म्हणजे किरण असे चमकत आहेत, ते दात असे चमकत आहेत की त्यामधनं तेज बाहेर येत आहे. एवढे पांढरे शुभ्र ते दात आहेत. ते सानुराग सुनिर्मळ जैसी ब्रह्मविद्या, ते असे दिसत आहेत मला की जणू काही सुनिर्मळ आणि आवडीची ती ब्रह्मविद्याच आहे भगवंताच्या मुखामध्ये. असे ते दंत पंक्ती भगवंताचे आहेत. सरळ सुप्रसन्न नयना देखता ती त्रिभुवन, ते सांगो जाता ती श्रवण जैसे कान मातणे. सरळ सुप्रसन्न नयन, सरळ व्यवस्थित असे नयन म्हणजे डोळे आहेत भगवंताचे. देखता ती त्रिभुवन, ते असे नयन श्रीनेत्र त्रिभुवनाला पाहत आहेत. ते सांगो जाता ती श्रवण जैसे कान मातने. भगवंताचे नयन कसे आहेत? विशाल आहेत. किती विशाल आहेत? असं म्हणतात कवी, जणू काही हे डोळे जे हे त्रिभुवन पाहिलेलं आहे ते सांगण्यासाठी कानापाशी जात आहेत, कानामध्ये कानमंत्र देण्यासाठी एवढे विशाल आहेत. विशाल आहेत, पण असे विशाल नाहीत की पाहिल्यानंतर भीती वाटेल. असे विशाल आहेत की पाहिल्यानंतर माणूस तिथे वेधल्या जाईल, असे ते श्रीनेत्र आहेत. भगवंताचा कोणताही अवयव असो, त्या अवयवाच्या नावापुढे श्री लावल्या जाते. भगवंताचे पाय असं कधीच म्हणत नाही आपण, चरण म्हणतो किंवा मग श्री चरण. अलंकारिक शब्द काय आहे? श्री चरण. हात आहेत, हाताला हात म्हणतो का आपण? नाही. श्री कर म्हणतो, अलंकारिक भाषा आहे. श्री प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे. आता श्री लावण्याचं कारण काय बरं?
कारण भगवंताचं शरीर हे मायापूर आहे. आणि श्री म्हणजे काय? श्री म्हणजे मायापूर लक्ष्मी अलंकृत असं श्री शब्दाचा अर्थ करतात. ज्यावेळेस हा श्री शब्द भगवंताच्या समोर लावला जातो त्यावेळेस त्या श्री शब्दाचा अर्थ काय होतो? मायापूर लक्ष्मी अलंकृत. आणि आता तुमच्या नावापुढे श्री शब्द लावला तर जमेल का? नाही. म्हणून जो शब्द कुठे, एखादा शब्द आहे तो शब्द कुठे वापरला जातोय, मागे पुढे काय आहे, त्यावरनं त्या शब्दाचा अर्थ ठरत असतो. एवढी ज्याला समज आहे तोच व्यक्ती व्यवस्थित अर्थ करू शकतो. भगवंताचे नेत्र कसे आहेत? भगवंताचे श्रीनेत्र सुप्रसन्न आहेत, सरळ आहेत, त्रिभुवन पाहतात. आणि कानमातने कशाला म्हणतात? ज्या गुपित गोष्टी असतात, एकदम कानापाशी जाऊन ज्या वेळेस आपण ती गोष्ट सांगतो, कानामध्ये जे बोलतो आपण, दुसऱ्याला ऐकू जाऊ नये अशी आपली इच्छा असते, त्या गोष्टीला कानमातने असं बोलतात. तर हे जे श्रीनेत्र आहेत ते जणू काही कानमातने सांगण्यासाठी कानापर्यंत गेलेले आहेत. असे ते नेत्र विशाल आहेत. आणि ज्यांचे तसे नेत्र विशाल नाही, मग ते काय करतात? ते मग त्याचं ते मेकअप मध्ये ते असं लांब वाढून घेतात. जसं आपण बघतो ना की मेकअप केल्यानंतर काही स्त्रिया ज्या असतात ते काजळ कसं लांब लावतात. त्यांना असं वाटतं की आपले डोळे मोठे दिसावेत. पण भगवंताचे मुळातच डोळे कसे आहेत? मोठे आहेत, आकर्षक आहेत. त्यांना असं लांब काजळ भरण्याची काय आवश्यकता नाही, डोळेच तसे आहेत. जयाचे लीळाणुकारे सृष्टी उपजे संहारे तिये मिरवताती धनुखाकारे भ्रूमंडळे ते मिरवताती धनुकाकारे भ्रूमंडळे. भ्रू म्हणजे भुवया, मंडळ म्हणजे समुदाय, म्हणजे दोन भ्रू म्हणजे भुवयांचा हा समुदाय आहे. तर ते कसे दिसतात? तिये मिरवताती धनुकाकारे. धनुष्याचा जसा आकार असतो त्याप्रमाणे भ्रूमंडळे आहेत. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमूर्ती वर्णनामध्ये आलेला आहे. वंकट धनुषाकृत आलेला आहे की नाही शब्द? काय वंकट धनुषाकृत आहे? भुवया आहे. भ्रू वंकट धनुषाकृत. भ्रू म्हणजे काय? तिथं भुवया बोललेला आहे. वंकट म्हणजे वाकड्या आहेत. कशा? ज्याप्रमाणे धनुष्यबाण असतो असा वाकलेला असतो व्यवस्थित, तर त्याप्रमाणे असं आकर्षक वळण आहे त्या भुवयांना. तर मग असे ते भ्रूमंडळे धनुष्याकार आहेत, मिरवतात, शोभून दिसतात. आणि हे भ्रूमंडळ काय साधेसुधे आहेत का? भगवंताने फक्त जर एक भुवई हलवली, मायेला सांगितलं की आता आपल्याला संहार करायचा आहे, त्या एका भुवईच्या अनुकाराने सृष्टी उपजे संहारे. सृष्टीचा संहारही होतो आणि उपजते पण, म्हणजे सृष्टीची निर्मिती पण होते आणि संहारही होतो. असे त्या दोन्ही भुवया आहेत भगवंताच्या. अशा त्या लीळा आहेत भगवंताच्या. आता सृष्टी संहार आणि सृष्टीची रचना ह्या काय आहेत? लीळाच आहेत. ते छोट्याशा भुवयाच्या अनुकाराने एवढ्या मोठ्या मोठ्या लीळा होऊ शकतात. अशा त्या भुवया आहेत. कमल कर्णिका श्रवणी माझी गुंजाची खेवणी रत्ने होता ती ठेंगणी ते बरव देखोनिया.
कमळ कर्णिका श्रवणी, कमळाची कर्णिका म्हणजे कळी ती भगवंताच्या कानामध्ये आहे. माझी गुंजाची खेवणी, त्यामध्ये गुंजाची खेवणी केलेली आहे म्हणजे खवलेले आहेत गुंज. गुंजा कशा असतात? लाल काळ्या, काळ्या पांढऱ्या आणि पूर्ण पांढऱ्या अशा 2 ते 3 प्रकारच्या गुंजा असतात. मग आता त्या गुंजांची डिझाईन काढण्यासाठी कसे कसे त्या गुंजाचा वापर केलेला आहे ते आता गोपाळांनाच माहीत. त्यांनी कसे ते आभूषण केले आणि भगवंताच्या कानामध्ये लावलेले आहेत. रत्ने होता ती ठेंगणी, ते बर्व देखोनिया. अहो एवढे सुंदर अलंकार हे कोणी तयार केले? हे गोपाळांनी तयार केलेले आहेत. आणि ते अलंकार एवढे सुंदर शोभून दिसतात भगवंताच्या श्रीमूर्तीवर की त्यापुढं रत्ने होता ती ठेंगणी, जे रत्न आहेत ते रत्न त्यापुढे ठेंगणी वाटतात. एवढे ते अलंकार सुशोभित आणि वेधक दिसत आहेत. सर्वांनी आपले भ्रमणध्वनी शांत करावे किंवा बंद करावे. एक मोबाईल वाजला म्हणजे पूर्ण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होते. बंद करा, स्विच ऑफ करा मोबाईल, कोणाचा वाजत आहे. ते बरव देखोनिया. एवढे सुंदर ते अलंकार दिसतात भगवंताच्या कशामध्ये लावले? ते कानामध्ये. टप्प्याटप्प्याने एक 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 अवयवांचं वर्णन सुंदर प्रकारे पंडितवास आपल्या समोर करत आहे. अर्धचंद्र टिला भालस्थली, सुनिले कुरुले तेची भ्रमरावली. लबूत झाली परिमली मुख कमलाचा. अर्धचंद्र टिळा भाळस्थली म्हणजे भाळस्थळावर अर्धचंद्राकृती टिळा लावलेला आहे. सुनिळे कुरुळे तेची भ्रमरावळी. जे काही भगवंताच्या कपाळावर सुनीळ असं जे कपाळ आहे त्यावर कुरुळे केश आलेले आहेत समोर. आणि जणू काही भगवंत पंडितवास म्हणतात जणू काही ते कुरुळे केस जे आहेत ते जणू काही भ्रमरांची ओळी तिथे आलेली आहे. ते भ्रमर म्हणजे कोणते? भक्तरूप भ्रमर. तर असे ते भ्रमर आलेले आहेत असं वाटते. लबुद झाली परिमळी मुखकमलाचा. मुखकमलाचं जे काही परिमळ उधातत आहे तिथे, परिमळ जो काही बहाकत आहे तिथे, त्या परिमळाच्या ठिकाणी लुब्ध होऊन भ्रमर जणू काही तिथे आलेले आहेत असं कवींना वाटते. जसं सुगंधाला आकर्षित कोण होतात? भ्रमरच होतात. तर सिद्धांती अर्थ भ्रमरच तिथे जणू काही आलेले आहेत असं कवी म्हणतात. मोर विसाची निहटे, मिरवे सुढाला मोतियांची वेठी. विरिली रुलतीये वीरगंठी, जाती केतकी दले. मोरविसाची निहटी, मोरपीस जे लावलेला आहे त्याच्या निहटी म्हणजे जवळ. मिरवे सुढाळा मोतियाची वेठी, मोत्यांच्या माळा अशा आवळून बांधलेल्या आहेत. भगवंताचा जो केसांचा जो बुचडा आहे, साहित्यिक भाषेमध्ये वीरगुंठी जी आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी बुचडा असं बोललेलो आहे. तर हे लक्षात असू द्या, भगवंताची जे वीरगुंठी आहे तिथे केश, त्या केशांमध्ये मोरांचं पीस लावलेलं आहे. आणि त्या मोराचं पिसाला आवळून कसं घेतलेलं आहे? मोराचं पीस आणि केश, ती जी वीरगुंठी आहे ते मोत्यांच्या माळांनी आवळून घेतलेली आहे सुटू नये म्हणून.
बिरली रुळतीये वीरगुंठी जाती केतकी दळे. जी केतकी आहे, केतकीचे पुष्प जे आहेत तेही तिथे लावलेले आहेत. केतकी कशाला बोलतात? केवड्याच्या फुलाला बोलतात. आता केवड्याचं फुल कसं असते? कणीस असते मोठं. माहिती आहे का तुम्हाला? केवड्याचं फुल पाहिलं का कोणी? नाही पाहिलं केवड्याचं फुल? बर. केवड्याचं फुल म्हणजे असं कणीस असते, जसं आपले मक्याचं कणीस असते का, त्याच्यावर कवर येते, त्याप्रमाणेच कवर असते पूर्ण त्या फुलाला. एक प्रकारचं ते फुलच आहे. ते वरचे पानं म्हणजे पण ते फुल आहे, पण ते वरचे जे पानं आहेत मक्याच्या कणसासारखे, त्या पानाला बारीक 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 काटे असतात आणि त्याच्या आतमध्ये सुगंधित पानं असतात. त्याचा सुगंध फार छान असतो. तर या पुष्पावर, या फुलावर एक आपल्या सुभाषितकारांनी सुभाषित बनवलेला आहे. नहि ज्येष्ठत्व ज्येष्ठत्वम गुणेर्ज्येष्ठत्वम उच्यते केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. केतकीचं फुल आहे, त्या फुलावर एक सुभाषित तयार केलेलं आहे, पण किती मोठा संदेश दिलेला आहे तिथे. काय म्हणतात सुभाषितकार? नहि ज्येष्ठत्व ज्येष्ठत्वम. नुसताच कोणी अगोदर जन्माला आलेला आहे आणि तो वयाने मोठा आहे म्हणून कोणी मोठं नसते. नाही ज्येष्ठत्व ज्येष्ठत्वम. मग ज्येष्ठत्व कशात आहे बरं? गुणेर ज्येष्ठत्व मुच्यते. जो गुणी आहे त्याला ज्येष्ठत्व म्हणावं. जे भगवंताची गरिमा समजतात आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आपण मोठे आहोत तसे गुण दाखवतात, खरंच शांत बसतात. आपल्याला पोथी ऐकायची, आता देवाचं स्मरण करावं, देवाला विनंती करावी, आपल्याला ग्रंथ समजला पाहिजे, व्यवस्थित समजला तर पाहिजेच पाहिजे, पण दीर्घकाळासाठी काही त्यातल्या महत्वाच्या गोष्टी लक्षातही राहिल्या पाहिजे, अशी विनंती केली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. तर ते ज्येष्ठत्व कामाचं, बरोबर की नाही? गुणाचं ज्येष्ठत्व असते. किती वर्षाचं कोण आहे यावर ज्येष्ठत्व अवलंबून नसते. केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. केतकीचे जे वरचे पुष्प आहे, वरचे पानं आहेत, ज्याला काटे आहेत, त्याचा गौरव आहे का हो? त्याचा गौरव नाही. केतकी वरपत्रेषु नाही, वरच्या पत्राला काही गौरव नाही. लघुपत्रस्य गौरवम. त्याच्या आतमध्ये जे लहान लहान पाकळ्या आहेत, त्या फुलांच्या सुगंधित पानं आहेत, पाकळ्या आहेत, त्याचा गौरव आहे. उगस आता ते वरचे पानं मोठे मोठे आहेत, ते मोठे आहेत म्हणून त्यांचा गौरव, असं नसते. त्यामुळं आपल्या ठिकाणी आपण गुण वाढवले पाहिजे. वयाचं ज्येष्ठत्व काही कामाचं नाही. म्हणून गुणेर ज्येष्ठत्व मुच्यते, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि आपण गुणाने कसे मोठे आहोत ते आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे. नाहीतर मी असा करतो, मी तसा करतो, मी असं आहे, मी तसं आहे, तोंडानेच मोठेपणा सांगत बसला, असं जमत नसते. श्रीकृष्ण भगवंत कसे स्वतःसाठी काय मोठे शब्द वापरायचे का नाही? मागच्या ज्ञान सत्रामध्ये सांगितलं तुम्हाला. तसं स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडाने करायचा नसतो. तर आपल्या आचरणातून, आपल्या गुणामुळे तो मोठेपणा झाला पाहिजे. तर त्याला म्हणतात गुणेर ज्येष्ठत्व मुच्यते. तर असे ते केतकी दळे आहेत. ते केतकीचे फुलं सुगंधित असे, जे त्या केवड्याच्या कणसाच्या आतमध्ये जे सुगंधित पुष्प आहे त्याला तोडून भगवंताच्या वीरगुंठीमध्ये ते खोवलेले आहेत. म्हणजेच काय, तर आता भगवंतही सुगंधाने दरवळत आहेत. एवढे सुगंधित द्रव लावलेले आहेत भगवंताच्या ठिकाणी. एकतर चंदन उटी लावलेली आहे,
कस्तुरी लावलेली आहे. आता वर पुष्प पण चांगले चांगले आहेत जे मातेने लावलेले आहेत म्हणा, किंवा मग वृंदावनाकडे आल्यानंतर कुठे केवड्याचं झाड दिसलं असेल, गोपाळांनी ते झाडातील फुलं तोडली, वरचे पानं काटेरी बाजूला काढलेली आहेत आणि ते फुलं भगवंताच्या वीरगुंठीमध्ये लावलेले आहेत, खोवलेले आहेत. खोवणे म्हणजे काय? खोसणे बर का. नाहीतर तुम्हाला वाटेल की हे काही काही साहित्यिक शब्द असतात ते उच्चारतात आणि पुढे निघून जातात. आणि खरं आहे ना, काही जणांना ते समजत नाहीत, खोवणे म्हणजे काय समजत नाही. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, खोवणे म्हणजे ते फुलं खोसलेले आहेत देवाच्या वीरगुंठीमध्ये. गुणलावण्याचे निधान जो कमनीयू त्रिभुवन, तो न वर्णे एकी रसना प्रकृतामती. गुणलावण्याचे निधान, भगवंत काय आहेत? गुणाचे आणि लावण्याचे म्हणजे सुंदरतेचे, निधान म्हणजे साठे आहेत. त्यांच्याकडे साठा आहे गुणाचा आणि लावण्याचा. जो कमनीयू त्रिभुवन, जे त्रिभुवन आहेत ते त्रिभुवन पण तिथे वेधल्या गेलेले आहेत. त्रिभुवनांना पण ते गुणलावण्य जे आहे भगवंताचं ते कमनीय वाटते, रमणीय वाटते. तो न वर्णे एकी रसना, अशा त्या भगवंताची सुंदरता. कमनीय म्हणजे काय? जी सुंदरता आहे त्याच्या ठिकाणी हे त्रिभुवन जे आहे ते वेधल्या गेलेलं आहे. आणि अशा त्या भगवंताचं वर्णन एकी रसना, माझी एकच जिव्हा आहे आणि एका जिव्हेने मी त्या भगवंताची किती महती गाऊ, किती स्तुती करू, हे काय शक्य नाही. वर काय म्हणतात? प्राकृतामती, माझी मती कशी आहे? प्राकृत मती आहे. मी खेड्यातला राहणारा साधारण माणूस आहे आणि माझी प्राकृत मती आहे आणि माझ्या मती अनुसार मला भगवंताची जशी स्तुती करता आली एका जिव्हेने मी ते स्तुती केलेली आहे, असं आपल्याला इथे कवी सांगतात. आता इथे समोर इथे आता जे भगवंताच्या श्रीमूर्तीचं वर्णन होतं. बरं, आता एक प्रश्न पडायला पाहिजे आपल्या मनामध्ये. यापूर्वी पण आपण भगवंताचं वर्णन ऐकलेलं आहे, बरोबर की नाही? ज्यावेळेस भगवंत गोकुळाच्या बाहेर निघाले, मग यशोदा मातेने कसं कसं शृंगार केलेला आहे तो सांगितला मी मागे, की यशोदा मातेने भगवंताचा कसा शृंगार केलेला आहे हे सविस्तरपणे आलेलं आहे, ते सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता इथे पुन्हा कवींनी भगवंताच्या श्रीमूर्तीचा शृंगार किंवा श्रीमूर्तीचं वर्णन पुन्हा केलेलं आहे. मग आता पुन्हा करण्याची काय गरज होती बरं? तर यामागचं कारण असं आहे की भगवंताचं वर्णन सुरुवातीला जे केलं ते यशोदा मातेने जो शृंगार केला त्याचं वर्णन केलं. आणि इथे वृंदावनाकडे जात असताना गोपाळांना जे फुलं चांगले वाटले, कोण्या वेलीवरच्या गुंजा चांगल्या वाटल्या, कोण्या तळ्यातील बारीक बारीक कमळाचे कळ्या होत्या त्या कळ्या चांगल्या वाटल्या, हे सर्व घेऊन आले गोपाळ. काही मुलांना वनातील वनपुष्प चांगले वाटले, हे सर्व जमा करून ज्याला जसे चांगले आभूषण करता येतील ते आभूषण केलेले आहेत आणि भगवंताच्या ठिकाणी अर्पण केले. मग आता हे सर्व शृंगार गोपाळांनी हा जो शृंगार सर्व गोपाळांनी केलेला आहे. मग आता असा हा गोपाळांचा शृंगार झालेला आहे. पहिला यशोदा मातेचा शृंगार होता भगवंताच्या ठिकाणी, आता पुन्हा त्यावर गोपाळांनी भगवंताच्या ठिकाणी शृंगार केलेला आहे. मग आता गोपाळांनी जो शृंगार केलेला आहे त्यानंतर भगवंताची श्रीमूर्ती कशी दिसत आहे?
सुंदरता कशी वाढलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, हे आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न दामोदर पंडितांनी इथे केलेला आहे. म्हणून या ग्रंथामध्ये 2 ठिकाणी श्रीमूर्ती वर्णन आलेलं आहे. आणि इथे भगवंताचा शृंगार अधिक चांगला वाटत आहे हे कवींनी इथे सांगितलेलं आहे. कारण या श्रीमूर्ती वर्णनामध्ये कवींनी जास्त ओव्या टाकलेल्या आहेत बरं का. बारीक बारीक प्रत्येक एका अवयवाचं वर्णन केलेलं आहे. आणि थोडासा या दोन्ही याच्यामध्ये फरक असा आहे की शृंगाराचं तर वर्णन आलेलंच आहे यामध्ये, त्याबरोबर अवयवांचं बारीक सारीक वर्णन व्यवस्थित आलेलं आहे. आणि तो जो मागील विभाग होता वर्णनाचा त्यामध्ये अवयवांचंही वर्णन आलेलं आहे आणि शृंगाराचंही वर्णन आलेलं आहे. परंतु त्या आणि यामध्ये कसा फरक आहे तो आत्ताच तुम्हाला मी फरक सांगितलेला आहे. मागच्या वर्णनामध्ये अवयवांचं थोडं कमी वर्णन आहे, यामध्ये जास्त, असाही फरक आहे. आणि दोघांच्या शृंगारामध्ये काय फरक आहे तो दाखवण्यासाठी पण 2 ठिकाणी वर्णन आलेलं आहे. आता पुढे भगवंत काय लीळा करतात ते सांगतात. ऐसा सौंदर्य श्री चक्रधरू आरोगणा करीतसे सपरिवारू ब्रह्मादिक न लहाती अवस्वरू गगनी पांत ठेले. यापूर्वी ज्या ओव्या आल्या त्यामध्ये भगवंत म्हणतात अरे आता भोजनाची तयारी करा. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की भगवंत इथे स्वतःसाठी भोजन शब्द वापरत आहेत, कारण भगवंत बोलत आहेत, भगवंताच्या मुखातून निघालेला आहे. स्वतःला कशाला अलंकारी भाषा वापरायची, भगवंत म्हणतात, स्वतःचा मोठेपणा स्वतः कशाला करायचा. आणि इथे बघा आता कवींचं बोलणं चालू झालेलं आहे. मी त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं ज्यावेळेस कवी बोलतील त्यावेळेस कवी कोणता शब्द वापरतील, आरोगणा शब्द वापरतील असं तुम्हाला बोललो होतो मी. आणि आता बघा आता कवी वर्णन करत आहेत आणि काय शब्द आला, ऐसे सौंदर्य श्री चक्रधरू आरोगणा करीतसे सपरिवारू ब्रह्मादिक न लहाती अवस्वरू गगनी पांत ठेले. किती महती आहे या जीवाची. अहो ऐसा सौंदर्याचा श्री चक्रधरू भगवान श्रीकृष्ण आरोगणा करीतसे सपरिवारू, आरोगण करत आहे तिथे सपरिवार. ब्रह्मादिक न लहाती अवसरू, तिथे ब्रह्मादिकांना पण येण्यासाठी परवानगी नाही. गगनी पांत ठेले, आकाशामध्येच बघत बसलेले आहेत. आला की नाही आरोगण शब्द. त्यामुळं आपण ज्या वेळेस भगवंताला विनंती करतो अशा अलंकारिक शब्दाने भगवंताचं गुणानुमोदन केलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. पांती करा हो तसे जेवण ते अमृतासी नाही गोडपण ते वेळी अन्न ब्रह्म हे वचन देवे साच केले. पांती करा, पंक्तीमध्ये जे बसलेले आहेत त्यांना काय होत आहे, भोजन. झाला की नाही फरक. देवाला आरोगणा आणि पांतीकर म्हणजे पंक्तीमध्ये जे सोबत बसलेले आहेत ते कोण, गोपाळ, त्यांना काय आरोगणा होत आहे का, नाही, जेवण. अर्थ एकच आहे. परंतु आपण कोण्या व्यक्तीसाठी कोणत्या शब्दाचं योजन करतो ते महत्वाचं आहे. पाय असे उडे ठेवू नये कधीच. प्रत्येक बघा या काकांनी कसं बरोबर पायावर उपरण घेतलेलं आहे. आपले हे जे ब्रह्मविद्येचे बोल असतात हे पायावर गेले नाही पाहिजे. आणि म्हणून मी जेवढे प्रवचन करतो सहसा मी माईक वापरतच नाही. आता तुम्ही ठेवले म्हणून आता हे चालू आहेत, नाही तर सहसा मी बंदच करत असतो माईक. परंतु इथे संख्या जरा जास्त आहे आणि थोडस बोलायला मला पण थोडस सोयीस्कर पडते संख्या जास्त असल्यामुळे, म्हणून थोडं इथं आपण माईक लावलेला आहे.
आणि म्हणून प्रत्येकाने उद्या येत असताना, जर आपल्याकडे आता दस्ती असेल तर पायावर टाका, दस्ती नसेल, डोक्याला बांधलेली असेल तर उद्या येत असताना एक जास्तीचं उपरणं सोबत आणणे, व्यवस्थित पाय झाकून घेणे. पांतिकरा होतसे जेवण. जे पांतिकर आहेत पंक्तीमध्ये बसलेले ते जेवण करत आहेत, ते अमृताशी नाही गोड, पण त्या काल्यामध्ये तो जो काला केलाय त्या काल्याला एवढी गोडी आहे, त्या गोडीची बरोबरी अमृत पण करू शकणार नाही, एवढी गोडी आहे. आणि आता जो मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, जी सूचना सांगितलेली आहे, ती सूचना माझी पोथी चालू आहे तोपर्यंतच पाळा असं नाही. उद्या कोणाचीही पोथी असो, जो कोणी विद्वान पंडित असेल त्याची तुम्ही पोथी ऐकायला येणार, त्यावेळेस सोबत उपरणं पायावर टाकण्यासाठी हे घेऊन यायचं. या सर्व बारीक बारीक गोष्टी मला ज्या ज्या लक्षात येतात ते मी तुम्हाला सांगत आहे. जसं मला वारंवार गप्पा करू नका हे सांगावं लागतंय, तसं हे सांगायचं काम पडू नये अशी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. ते अमृताशी नाही गोडपण असा तो गोपाळ काला जो आहे तो एवढा गोड आहे. ते वेळी अन्न ब्रह्म हे वचन देवे साच केले. अन्न ब्रह्म हे जे वचन आहे, हे वचन भगवंतानी इथे साच केलेलं आहे, खरं केलेलं आहे. देव अमृत पान करीती परी तेथोनिया पडती. जन्म मरणी निवारती एके श्री कृष्ण प्रसादे. देव अमृत पान करीती परी तेथोनी पडती. अहो हे जे देवता लोक आहेत, हे देवता लोक अमृत पान करतात, पण एखाद्या ऋषीने श्राप दिला तर त्यांचं पतन होते, ते वर्ण खाली येतात ऋषीचा श्राप भेटल्यामुळे. जन्म मरणे निवारत एके श्रीकृष्ण प्रसादे. अहो इकडे हे जे गोपाळ आहेत, हे गोपाळ भगवंताचा प्रसाद घेऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होत आहेत. मग त्या अमृताला काय चाटायचं, काय कामाचं ते अमृत? जर अमृत पिल्यानंतर पुन्हा खाली श्राप भेटल्यानंतर या मनुष्य लोकांमध्ये जन्माला यावं लागतं त्या देवतेंना पण, तर ते अमृत काय कामाचं? त्यापेक्षा मग श्रीकृष्ण भगवंताचा प्रसाद चांगला नाही का? यातायात पारुखती पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, हे सर्व बंद होऊन जाईल आपलं, जर आपण भगवंताच्या ठिकाणी ध्यान देऊन व्यवस्थित त्यांच्या सांगण्याचं पालन केलं आपण तर. एवढी महती आहे त्या भगवंताची. आपण भगवंताला काय म्हणतो? गोपाल कृष्ण म्हणतो, बरोबर की नाही? श्री गोपाल कृष्ण महाराज की जय बोलतो. पण अलीकडे काही जण असे निरूपण करतात की भगवंताला गोपाल म्हणू नये. आपल्याला माहित आहेत ना ते भगवंत परमेश्वर अवतार आहेत, मग त्यांना आपण गोपाल म्हणू नये. श्रीकृष्ण भगवंत म्हणा किंवा दुसरी काही उपाधी द्या, पण गोपाल म्हणू नये. आणि ते म्हणतही नाहीत, असे मी बरेच पाहिलेले आहेत. मग आता यांना काय म्हणावं सांगा आता. अहो ज्या भगवंतांनी जे काम केले, ज्या लीळा केल्या, त्या लीळा जर आपण भगवंताच्या नामामधून आठवत असेल, याच्यामध्ये वावगं काय? भगवंतांनी ते काम केलं की नाही? भगवंत म्हटले नाही मी परमेश्वर अवतार आहे, मी कसं काय गायीचे वस्त्र सांभाळू, मी कसं काय गायीचं शेण काढू? देव म्हटले नाही. मग हे काहीतरी जे म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर, हे असे रिकामी डोक्याचे लोक की नाही काय करतात, काहीतरी खूळ काढत बसतात. असं म्हणायचं नाही, तसं म्हणायचं नाही, असं करायचं नाही, म्हणजे तत्व देतात सोडून आणि भलत्याच्याच पाठीमागे लागतात. मग आता तुम्ही सांगा, आताचे जर विद्वान आहेत, आताचे विद्वान आहेत, मग दामोदर पंडित काय अडाणी होते का ज्यांचा आपण ग्रंथ ऐकत आहोत? दामोदर पंडितांनी स्वतः काय म्हटलेलं आहे?
गोपाळ म्हटलेला आहे भगवंताला. आताच आपण एक ओवी पाहिली, हास्य करिता गोपाला. गोपालाने म्हणजे भगवंताने हास्य केलं तर काय झालं, दातांचे हे जे पंक्ती आहेत त्यांची कीळ फांकली, म्हणजे तेज फांकलेलं आहे. मग आता दामोदर पंडित हुशार की मग आता हे जे सांगणारे आहेत गोपाळ म्हणू नका ते हुशार. मग आता हे जे मी सांगतो ते ग्रंथातूनच सांगतो बघा तुम्हाला. आता काही जण कसं आहे, मला एक जण त्या दिवशी म्हटले की काही नाही होत असते म्हणजे प्रत्येकाची सांगण्याची शैली वेगळी असते. असं इथं पूजन करता करताच मला म्हटले. मी त्यांना म्हटलं शैली वेगळी असू शकते, तत्व वेगळे नसतात हे लक्षात ठेवा. जो तत्वाला सोडून बोलतो त्याचं आता काय बोलावं त्याच्याविषयी. आता शैली वेगळी असणे हा भाग वेगळा आहे, पण बोलण्यामध्ये तुम्ही जर तत्व सोडत असाल तर त्याला शैलीही म्हणू नये आणि त्याला आता काहीच म्हणू नये, मग त्याला अन्यथा ज्ञानीच म्हणावं. तर इथे जे पंडित बास सांगतात, ज्या पंडित बासाची महती एवढी होती की आचार्य म्हणायचे तुमच्यासोबत चर्चा केली तर माझी ब्रह्मविद्या उजळतीला येते, असे ते पंडित बास. त्यांचं म्हणणं आहे गोपाळ म्हणावं आपल्या भगवंताला. आहेच ते गोपाळ आहेतच, बरोबर की नाही. म्हणून असं कोणी जर तुम्हाला सांगेल नवीन काही ऐकलं तर असं समजू नये की आता नवीन आपल्याला माहिती झाली, आता हे जुनं सोडलं पाहिजे. जुनं हेच सोनं असते एवढं तुम्ही म्हणू शकता. ते समजण्यासाठी आपली अक्कल तेवढी काम करत नाही, पण ते सत्य आहे. काही जुन्या गोष्टी असतात, काही परंपरा असतात, आपली बौद्धिक क्षमता तेवढी नाही ते समजून घेण्यासाठी. मागणं आलेला आहे, आपण पुढे चालवत आहोत, पण त्याच्यावर कुतर्क करू नये आणि मग ती परंपरा बंद पाडायची. असे कुतर्क करणारे लोक पण घातक आणि त्यांचं ऐकणारे पण घातक ठरतात पुढं समाजासाठी. म्हणून जुनं ते सोनं आहे म्हणून चालायचं. आपल्याला जर काही परंपरा समजत नसतील तर आपण गप्प बसावं, समजावं की आपले पूर्वज फार हुशार होते, आपण तेवढे हुशार नाही, परंतु त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपण चालायचं आहे. आता जसं अक्षय तृतीयेला काय करतात सर्वजण, सोनं घेतात की नाही. तुम्ही घेत नसाल, अन्य संप्रदायामध्ये घेतात की नाही. मग हे काय आहे नेमकं, आपला पोर्टफोलिओ कसा डायव्हर्सिफाय करायचा हे आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. आपला जो काही कॅपिटल आहे, आपली मालमत्ता जी आहे ती मालमत्ता कोण्याही काळामध्ये मार्केट वर असेल खाली असेल, तेजी असेल मंदी असेल, त्यामध्ये आपण व्यवस्थित असलो पाहिजे. त्यासाठी आपल्या परंपरेने सांगितलेलं आहे की वर्षातून एक तिथीवार आहे त्या दिवशी कमीत कमी सोनं खरेदी करा. म्हणजे तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट असतील त्यामध्ये जरी काही खालीवरी झालं, पण सोन्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते तुम्हाला तारून नेईल असं बोलतात, बरोबर की नाही. तर हे जे परंपरा आहेत बघा, परंपरा चांगल्या असतात आणि त्यानुसार आपण वागलो पाहिजे. जसं आपण बघितलं की आता विषय निघाला म्हणून सांगतोय, सोन्याचा भाव काय आता 1,05,000 6,000 काहीतरी आहे. 1,06,000 सोन्याचा भाव आहे, बरोबर. पण हा भाव वाढला कसं काय बरं. कारण ज्यावेळेस जगामध्ये अस्थिरता येते, सर्व अर्थव्यवस्था डामाडोल होते, त्यावेळेस बहुतांश जे कंपन्या असतात किंवा एखादे देश आहेत ते काय करतात, जागतिक अस्थिरता असल्यामुळे कोण्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत, कोण्या कशामध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत, ते इन्व्हेस्ट करतात सोन्यामध्ये. ज्यावेळी इस्रायल आणि हमासचं युद्ध चालू झालं त्याच दिवशी अस्थिरता निर्माण झाली जागतिक, तेव्हापासून वाढतीला लागलं सोनं. ते आतापर्यंत पण वाढतीलाच आहे. तर जागतिक अस्थिरता आहे, त्यामध्ये आपली हानी होऊ नये म्हणून एक सेक्युर वस्तू बघतात, एक क्षेत्र बघतात की त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करावं. म्हणून तिथं सोन्यात इन्व्हेस्ट केलं सर्व जगातल्या लोकांनी, म्हणून ते सोन्याचा भाव वाढला, बरोबर की नाही. तर हे कशासाठी सांगितलं मी,
परंपरा ज्या आहेत आपल्या परंपरेमध्ये आपली परंपरा नाही, माणभाव पंथाची सनातनाची परंपरा, सनातन संस्कृतीमध्ये जी परंपरा आहे त्यामध्ये जे आलेलं आहे की अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणे. हे कशासाठी? एक अंगवळण लावलं की बाबा कमी जास्तीला घरामध्ये असलेलं सोनं हे कधीही आडी अडचणीला कामाला येते, बरोबर की नाही. तर जुने ते सोनं असते. तुम्ही शेती घेता, वाडी घेता, प्लॉट घेता, बंगले बांधता, फ्लॅट घेता, त्यासोबतच आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी आपण काय करतो? सोनंही घेतो. तर आपल्याला आता वाटते की आपल्याला जे काही इकॉनॉमिक्सचं ज्ञान असणारे लोक आहेत, इकॉनॉमीचं ज्ञान असणारे लोक आहेत तेच आपल्याला सांगतात. असं नाही. आपल्या पूर्वजांनी या सणांच्या माध्यमातून ते आपल्या अंगवळणी लावलेल्या गोष्टी आहेत. म्हणून परंपरा ज्या असतात त्या परंपरा आपल्याला एखाद्या वेळेस समजत नसतील तर आपण असं समजावं ही आपली बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपल्याला त्या परंपरा समजत नाहीत, पण आपल्या पूर्वजांनी चालवल्या की नाही परंपरा, मग जुनं ते सोनं आहे. म्हणून त्या परंपरा ज्या चांगल्या आहेत त्या आपण चालवल्याच पाहिजे. देव अमृतपान करीती पर तेथोनी पडती, जन्म मरणे निवारती एके श्रीकृष्ण प्रसादे. तयाचे देखोनी सदैव पण आपण पे आधी करीती सुरगण. तयाचे देखोनी सदैव पण आपण पे धिक्करिती सुरगण. म्हणती सांडू या मुकुटाचे भूखण, रिगो गोपाळा माझी. एकंदरीत सर्वांना देवतेने पण काय म्हटलेलं आहे? गोपाळच म्हटलेलं आहे. मग भगवंत आले त्याच्यामध्ये, बरोबर की नाही. तर तयाचे देखोनी सदैव पण, त्या भगवंताचं त्या गोपाळांचं सदैवपण पाहून आपण पे धिक्करिती सुरगण, म्हणजे जे भक्त गोपाळकाला ग्रहण करत आहेत, तो गोपाळकाला ग्रहण करणारे जे गोपाळ आहेत त्यांना पाहून, त्यांचं दैव भाग्य पाहून आपण पे धिक्करिती सुरगण. सूर म्हणजे देवता आणि त्यांचा गण म्हणजे समुदाय. हे वारंवार कशासाठी सांगतो मी? तुम्हाला पाठ व्हावं म्हणून, बरोबर की नाही. रिव्हिजन झालं म्हणजे लक्षात राहतात गोष्टी. त्यामुळं जुन्या साहित्यातील तुम्हाला असं म्हणणार नाही या ग्रंथातील सर्वच शब्दार्थ पाठ करा, परंतु जे काही तुमच्या लक्षात राहतील तेवढेच सही. म्हणून हे वारंवार सांगणं आहे. आपण पे धिक्करिती सुरगण, स्वतःला ह्या देवतागण म्हणजे देवतेचे जे काही समूह जमलेले आहेत ते सर्व स्वतःचा धिक्कार करतात की आम्हाला त्या गोपाळांमध्ये जाऊन गोपाळकाला ग्रहण करता येत नाही. आम्ही अमृत पितो, अमृताचा तरी काय फायदा आहे? ऋषी मुनींनी श्राप दिला तर आम्हाला पुन्हा इकडे खाली मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं लागतं. मग त्यापेक्षा हे गोपाळ श्रेष्ठ नाहीत का? भगवंताचा प्रसाद ग्रहण करतात आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जातात, म्हणून स्वतःचा धिक्कार करतात. म्हणती सांडू या मुकुटाचे भूकण, रिगो गोपाळा माझी. हे डोक्यावरचा जो सोन्याचा मुकुट आहे रत्नजडी, त्याच्यामध्ये नको नको एकदम भारी भारीचे रत्न, अनर्घ रत्न म्हणा, असे दिव्य रत्न त्या मुकुटामध्ये बसवलेले आहेत. सोन्याचे मुकुट आहेत. ते सर्व देवता म्हणत आहेत ह्या डोक्यावरचे जे भूषण आहेत म्हणजे हे टोपरूपी भूषण आहे आमचं, हे टोप फेकून द्यावं, हे देवता पण काही कामाचं नाही आपल्या. आणि गो गोपाळा माझी, यामध्ये आपण शिरलं पाहिजे. ये याचे या श्री चरणेसी होये सन्निधी, तरी तरी जेल भव जलधी, तिर्यंचे पावताती सिद्धी, ते आम्हा देवपणे नाही. याच्या श्रीचरणेसी होय सन्निधी, या भगवंताच्या श्रीचरणाचं जर सन्निधान मिळालं आपल्याला तरी तरी जेल भव जलधी. भवरूपी जलधी म्हणजे समुद्र, म्हणजे भवसागर, समुद्र सागर एकच. तर भवसागरातून आम्ही तरुण जाऊ. या श्रीकृष्ण भगवंताच्या चरणाचं सन्निधान जर आपल्याला भेटलं
तर तिर्यंचे पावता ती सिद्धी ते आम्हा देवपणे नाही. या तिर्यन चालला सिद्धी प्राप्त झाली भगवंताच्या श्रीचरणाच्या सन्निधानामुळे, परंतु आम्हाला देवपणा आहे, आम्ही देवता आहोत, तरी पण आम्हाला ते सिद्धी प्राप्त होत नाही. भगवंत ज्यावेळेस बासुरी वादन करायचे त्यावेळेस सर्व पशु पक्षी, झाड वेली, जलचरे हे सर्व वेधून जायचे आणि त्यातच तल्लीन व्हायचे, त्याचाच आनंद घ्यायचे. तर हे जे सिद्धी आहे, भगवंताचा आनंद घेत आहेत, अशी सिद्धी त्या देवतेंना नाही. कारण देवता ह्या भगवंताचा आनंद घेऊ शकत नाहीत. देवतेकडे त्यांचा जो आनंद आहे त्यांनी त्यांचा आनंद घ्यावा, भगवंताचा आनंद मात्र देवता घेऊ शकत नाही. त्यासाठी त्या अयोग्य आहेत, अनधिकारी आहेत. येणे कैवल्यनाथे विण पारुखे ना आयागमन तरी गोया शरण सर्व भावी. येणे कैवल्यनाथे विण, या कैवल्यनाथाविना पारुखे ना आयागमन. आयागमन, आय म्हणजे येणे, गमन म्हणजे जाणे. येणे जाणे, येणे जाणे हे काय थांबत नाही. पारुखे म्हणजे थांबणे. तर हे थांबते का? ना, ना म्हणजे नाही. तुमचं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम हे थांबणारच नाही या एका कैवल्यनाथा विना. तरी रिगोया शरण सर्व भावी. मग देवता म्हणत आहेत चला यांच्या शरण जाऊ सर्व भावे, सर्व भावे. मग पुढं त्या संदर्भात आता काय होते ते सांगतात. पण आम्हा देवपणे नाही अधिकारू हा ओळगावे हा देव श्री चक्रधरू. येरवी याचे निदास्य संसारू निभ्रांत तरतो. पण आम्हा देवपणे नाही अधिकारू, आम्ही देवता आहोत म्हणून भगवंताच्या सन्निधानामध्ये जाऊन त्यांचा आनंद घेणे हे आम्ही करू शकत नाही, कारण आम्हाला अधिकार नाही त्याचा. हा ओळगावे श्री चक्रधरू, सुदर्शन चक्र धारण केलेले असे ते भगवंत श्रीकृष्ण भगवंत, हे त्यांची ओळख सारण्यासाठी आपण जाणं हे योग्य नाही. आता एकीकडे प्रश्न असा येतो की 81 कोटी 1.25 ओळखणे आहेत, ओळख सारण्यासाठी तर तयार होतात देवता. हा तर ब्रह्मविद्येतील निर्णय आहे. आणि इकडे पंडित बास काय म्हणतात आपल्याला, हा ओळगाव्या देव श्री चक्रधरू, आपण अनाधिकारी आहोत. एरवी याचे निदास्य संसार निभ्रांत करतो. इथे एकीकडे म्हणतात आपण अधिकारी नाही देवता, आणि आपला सिद्धांत काय म्हणतो ब्रह्मविद्येतील की पूर्ण देवता ह्या ओळखणी रूपाने अवतार घेतात, म्हणजे इथं भगवंताच्या समोर उभ्या राहतात ओळख सारण्यासाठी. तर मग असा विरोधाभास का बरं? यामागचं कारण असं आहे, इथे देवता ज्या आहेत त्या ब्रह्मांडस्थ आहेत, आणि त्या ब्रह्मांडस्था ज्या आहेत त्या कशासाठी विभागलेल्या आहेत? ब्रह्मांडातील कार्य व्यवस्थित करण्यासाठी. ब्रह्मांडस्था ज्या आहेत ह्या आहेत म्हणून ही ब्रह्मांडाची ही जी काय राहटघटिका आहे हे व्यवस्थित चालू आहे. यांची नेमणूक कुणी केली? भगवंतांनीच केलेली आहे. यांना कार्यभार वेगळा आहे. त्यांनी भगवंताची ओळख सारण्यासाठी इकडे येऊ नये, त्यांचं इकडे काही काम नाही. भगवंतांनी त्यांच्यासाठी सर्व नियोजन लावून ठेवलेलं आहे. देवाने आज्ञा केली तुम्हाला आमची ओळख सारावी लागणार आहे, म्हणून ते देवता तिथं ओळख सारण्यासाठी आलेले आहेत. हा एक विभाग आहे देवतेचा, ओळखणी म्हणजे. तर हा फरक आहे की ह्या ज्या देवता आहेत ह्या ब्रह्मांडस्था देवता आहेत, ज्यांचं काम आहे ब्रह्मांडाचा व्यापार करणे.
मग आता ते जर देवाच्या सन्निधानामध्ये राहायला लागल्या, मग आता ब्रह्मांडाचा कारभार काय देवाने बघावा काय? तलाठी म्हणायला लागल्यास राष्ट्रपतीला तुमच्या सन्निधानामध्ये राहिले तर मला फार फायदा आहे, मला तुमच्या जवळच राहू द्या, एसपीजी कमांडोच्या मध्ये मी सुरक्षित राहील, बरोबर की नाही? तर असं म्हटलं तर चालेल का? मग आता राष्ट्रपती जवळ जर सर्व तलाठीच जमा झाले, मग आता तलाट्याचं काम काय राष्ट्रपतीने करावं का? चालणार नाही तसं. तसं या ब्रह्मांडस्था म्हणजे ते व्यापार करण्यासाठी कामावर नेमलेले माणसं, सेवेकरी. मग यांना कसं काय देव इथे येऊ देतील बरं? तुम्हाला जे कामं सांगितलेले आहेत तेच कामं तुम्ही करावेत. तर याप्रमाणे जर आपण एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन लावलं तर व्यवस्थित कार्यक्रम होतो. एकच व्यक्ती जर 4 ठिकाणी लुडबुड करत असेल, त्या कार्यक्रमाचा सत्यानाश होणार बघा. कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं हे पण आपल्याला भगवंताकडून शिकता येते. ज्या व्यक्तीला जे काम सांगितलेलं आहे त्याने ते काम करावं आणि त्या कामामध्ये काहीही उणीव राहू नये हे त्याचं ध्येय असावं आणि त्याकडेच त्याचं लक्ष असावं, तर व्यवस्थित कामं होतात. त्याला कधीच इकडलं तिकडं तिकडलं इकडं करायचं नाही. तर तसं देव पण काय करतात, त्या ब्रह्मांडस्थेला जवळ येऊ देत नाहीत. ओळखणे आहेत, ओळखण्याचं कामच आहे, ओळख सरण्याचं. ब्रह्मांडस्थेचं काम नाही ते. एरवी याचे निदास्य संसार निभ्रांत करतो. एरवी म्हणजे जर आपल्याला अधिकार असता, अनाधिकार हा बाब, ही जी बाब आहे, अनाधिकार नावाची जी बाब आहे ही वेगळी बाजूला केली असती तर आपण अधिकारी जर राहिलो असतो तर आपण संसारातून निभ्रांत तरलो असतो. निभ्रांत म्हणजे कोणत्याही प्रकारची मनामध्ये भ्रांती राहिली नसती आपल्याला. 100% आपण तरलो असतो. उसिटे लहावयाचे सायास, तेच सवेची कवणी आस. उसिटे लहावयाचे सायास, तेथ सेवेची कवणी आस. ये थरी गोन ये आपैसा, ये याची या कृपा विण. उशिटे लहावयाचे सायास, तेथ सेवेची कवणी आस. देवता लोक काय म्हणत आहेत? देवता म्हणत आहेत, अरे उसिटे लहावयाचे सायास, भगवंताच्या गोपाळ काल्यातील काही उच्चिष्ट प्रसाद मिळवण्यासाठीच आपल्याला इथे सायास म्हणजे भरपूर प्रयत्न करावे लागतील असं दिसते. तेथ सेवेची कवणी आस. अहो तिथं प्रसादच भेटायला तयार नाही, देव जवळच येऊ द्यायला तयार नाही. तिथे आपण जाऊन सेवा काय करणार भगवंताची? ते सेवा आपल्याला करता येणार नाही, ते विसरूनच जा. आता इथे कसं सरळ सरळ ओळ आलेली आहे बघा. उसिटे लहावयाचे सायास, तेथे सेवेची कवणी आस. कोणती आस आहे असा प्रश्न केला, पण पुढे प्रश्नार्थक चिन्ह नाही दिलं. जर अशा टायपिंग मिस्टेक झाल्या तर अर्थ करणाऱ्याला अर्थच करता येत नाही. तर देवतांनी प्रश्न केलेला आहे की अशी कवन आस म्हणजे सेवेची आता काय आस राहणार आहे आपल्याला? सेवेची तर आस सोडून द्या, प्रसाद भेटायला तयार नाही, सेवा दूरची गोष्ट आहे. ये तरी गो नये आपैसा, याची कृपा विना. भगवंताची कृपा झाल्या विना आपल्याला इथे रिगता येणार नाही. आपैसा म्हणजे आपल्या आपण मनाने आपण जर शिरतो म्हटलं तर तसं जमणार नाही. आता एवढं वर्णन आपण सर्वांनी ऐकलं. यामध्ये आरोग्याचं वर्णन आलेलं आहे. गोपाळांना किती आनंद झालेला आहे. त्यानंतर देवता लोक कसे तळमळत आहेत त्या प्रसादासाठी, हे सर्व आपण पाहिलं. आता इथे हा विषय संपला. आता इथनं पुढे दुसरा विषय चालू होतो. आता इथे देवता स्वतः कट कारस्थान करायला कशा लागतात
जशी जीवाची स्थिती आहे त्यापेक्षा भयंकर देवतेंची स्थिती असते. हे जीव तरी भगवंताच्या सन्निधानामुळे सात्विक होतील, पण देवता ह्या फार कट कारस्थानी. देवतेंसाठी शब्द वापरला जातो निकृष्टा निर्यदायिका, किंवा देवता ह्या खरपरा आहेत असंही बोलल्या जाते. तर देवतेला काय म्हणतात? निकृष्ट. कारण काय? निर्यदायक. ते फक्त जीवांना नरक कसे द्यावेत यांचाच विचार करतात रात्रंदिवस. त्यांचं ध्येयच ते असते. मग आता तुम्ही बघा, जी व्यक्ती दुसऱ्याला दुःख देण्यासाठी बघत असते, रात्रंदिवस प्रयत्न करते, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? हा आसुरी प्रवृत्तीचा आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानणारा व्यक्ती कोण असतो? आसुरी वृत्तीचा असतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारा हा कोण असतो? माणूस असतो. हा दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारा हा माणूस असतो. आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहणारा, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी असणारा हा कोण असतो? हा साधू असतो, संत असतो. कारण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणं फार मोठी गोष्ट आहे बरं का. त्यामुळं साधू संत हे दुसऱ्याच्या सुखामध्ये पण सुखी होऊ शकतात. आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंदित होतात, त्यांना काय म्हणायचं? आसुरी आनंद. आणि ते लोक पण आसुरी. तर आता काय बोलावं आता यांच्याविषयी समोर बघूया. आता कोण व्यक्ती आहे तो समोर आपल्याला कवी सांगतातच. अघासुराचा मोक्षू देखोणू, विस्मो पातला चतुराननू, वरी देवाचे बोल ऐकोनू, काही म्हणता झाला. अघासुराचा मोक्षू देखोणू, अघासुराला मुक्ती दिली त्या नरक योनीतून. येणे अर्थी मोक्ष. वास्तविक पाहता कैवल्य पद दिलं, तिकडचा मोक्ष दिला असं नाही. नरक योनीतून, आसुर योनीतून त्या अघासुराला भगवंतांनी मुक्त केलं. येणे अर्थीच मुक्तीन मोक्ष झालाय त्याला. सबंधदानामुळे मग अष्टभोग परिपूर्ण जीवन, 1000 वर्षाचं आयुष्य, दोनदा संबंध झाला तर ते 10,000 वर्षाचं वगैरे ते ठरलेलं. मग आता अघासुराला 10,000 वर्षाचं आयुष्य, अष्टभोग परिपूर्ण जीवन आणि सुख विशेष पुन्हा, एवढे फायदे भगवंतांनी दिले. तुम्ही विचार करा, 10,000 वर्ष जर एखादा माणूस सुखी जगत आहे, त्याला आयुष्यात कधी तापही येणार नाही, सर्दी येणार नाही, खोकला नाही, कोणतं ऑपरेशन नाही, कोणतं ब्लॉकेज नाही, काही नाही. आता त्यापेक्षा कोण मोठा व्यक्ती हो मग आताच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर? 10,000 वर्षाचं निरोगी, सुख समृद्धीने, ऐश्वर संपन्नतेने युक्त असं आयुष्य. मग येणे अर्थी तो मोक्ष बोललेला आहे. विस्मो पातला चतुराननू. चतुर म्हणजे 4, अनन म्हणजे तोंड. 4 तोंडे असणारा हा चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. आता तुम्ही म्हणणार, आम्ही सिरियल मध्ये पाहिलं 3च तोंड दिसतात ब्रह्मदेवाला, 4थं तोंड कसं काय सांगितलं इथे? ज्याप्रमाणे अशोक स्तंभाला 4 सिंह असतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला 4 तोंड असतात. अशोक स्तंभावरील आपल्या जे काही नोटा वगैरे असतात, बॉन्ड पेपर असतात, त्याच्यावर जे असतात, त्यावरच मागचा जो सिंह आहे तो कसा दिसेल बरे? नाही दिसणार तो सिंह. त्याचप्रमाणे या ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, मागचं तोंड तुम्हाला कसं काय दिसणार? दिसणार नाही. त्यामुळे आपण ते सिरियल असेल किंवा चित्र असेल तिथे आपण 3च तोंडाचा ब्रह्मदेव पाहतो. तर चतुरानन म्हणजे कोण? ब्रह्मदेव. वरी देवाचे बोल ऐकून काही म्हणता झाला. भगवंताचे हे बोल ऐकून काय म्हणतो? वरी देवाचे बोल ऐकून. देवाचे म्हणजे देवतेंचे बरं का, भगवंताचे नाही. कारण मागे आपण काय ऐकलेलं आहे? हे सर्व देवता बोलत होत्या, असं करू, तसं करू, असं शिरू, असे आपण प्रसाद घेऊ का, पण ते जाता येणार नाही, असं तसं. हे जे बोलणं चालू होतं, हे देवतेंचं बोलणं ब्रह्मदेवाने ऐकलेलं आहे. आणि मग ब्रह्मदेवाने सर्व बोलणं ऐकलं आणि मग काही म्हणता झाला. काय म्हणत आहे तो? अवतरला से कैवल्य दाणी,
हा ध्वनी पडला माझा कानी, ते पाऊ आलो लोचनी, तव नवल बल देखिले. अवतरलासे कैवल्य दानी. जो कैवल्य दानी आहे तो अवतरलेला आहे. हा ध्वनी पडिला माझा कानी. कोणीतरी बोलत होते की कैवल्य दानी अवतरलेला आहे भूतलावर. ते शब्द माझ्या कानावर पडले आणि तो पाहो आलो लोचनी. ते पाहण्यासाठी स्वतःच्या डोळ्याने आलो. तिथं मी आलेलो आहे, स्वतःच्या डोळ्याने पाहण्यासाठी आलो. तव नवल बल देखिले. नवल बल देखिले, नवल वाटलं असं बळ पाहिलं. कोणती लीळा पाहिली? आघासुराचा वध. एवढं बळ नवल वाटलं ब्रह्मदेवाला पण ते पाहून. के गोपाल वेखे खेलने, के आघासुरा मोक्षु देणे. हे आम्हा देवा ते भुलवणे, पुरुखू सामानू नोहे. के गोपाळ वेखे खेळणे, गोपाळाच्या वेशाने खेळणे. हे कोणीकडे आणि कुठे? आघासुरा मोक्षू देणे. गोपाळांसारखं गोपाळांचा वेश धारण करून भगवंत गोपाळांमध्ये खेळतात. एकीकडे असं चित्र आहे आणि दुसरीकडे कसं चित्र आहे? आघासुरासारखा एवढा बलाढ्य असा सर्प, ज्याचं वरचं तोंड जर आ वाचलं, वरचं जाभाड एवढं वर जायचं, आकाशामध्ये अदृश्य होऊन जायचं, एवढा विशाल असा तो आघासूर. एवढ्या आघासुराला देवाने मारलं. लीळा पाहिल्या तर लीळा कशा आहेत? गोपाळांसोबत खेळत आहेत आणि असुराला एवढ्या मोठ्या मारत आहेत. हे आम्हा देवा ते भुलवणे, आम्हा या देवता लोकांना भुलवण्यासाठी हे सर्व चालू आहे असं दिसते. पुरुखू सामानू नव्हे. हा काय पुरुष? सामान्य नोहे म्हणजे सामान्य नाही. आता गोपवासुर्वे चोरू, मग जाणी जेल हा निर्धारू. हा मागिला सारिखा अवतारू, की काही नव्हाळी असे. आता गोपवासुर्वे चोरू. ब्रह्मदेव काय म्हणतो? आता गोपाळ आणि वासर, वासर नाही बरं का, काय म्हटले? गोप वासरू चोरू. गोपाळही आणि वासरही, आता हे दोन्ही चोरून नेऊ आपण. आपण सर्व उपदेशी आहात, पण बऱ्याच भागामध्ये काय असते? उपदेशी आहेत पण लक्ष्म्या मांडतात. आता हे दिवस आहेत ना, गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत. मग आता कोणी आहेत का असे मांडलेले? इथं असले तरी समजा आता इथं हो म्हणणार नाहीत कोणी, कदाचित असेलही किंवा नसेल, देव जाणे आता ते, बरोबर की नाही? पण मला हे सांगायचं कशासाठी, विषय कशामुळे काढत आहे मी हे, की ही देवता बघा, कोण? ब्रह्मदेव. कोणाचा अंत पाहण्यासाठी चाललेली आहे? भगवंताचा अंत पाहत आहे. आता ब्रह्म विष्णू महादेव हे भावकीचे आहेत बरं का सर्व. तिन्ही ग्रामे तिन्ही राणे समान. 3 ग्राम म्हणजे कोण? सत्य कैलाश वैकुंठ. तिन्ही राणे ब्रह्म विष्णू महादेव, हे तिन्ही गाव आणि हे तिन्ही राजे समान. हे भाऊबंदकी आहे सर्व. आणि ही भाऊबंदकी अंत पाहण्यासाठी मागे पुढे कोणालाच बघत नाही. कोणाकोणाचा अंत पाहते? आता हे तर श्रीकृष्ण भगवंत फार अलीकडचे झाले, अर्वाचीन झाले.
आता तुम्ही म्हणणार आहे हे तर पुराणाची गोष्ट आहे, हे तर पुरातन आहेत. हे अर्वाचीन या अर्थी बोलत आहे मी, कारण आता मी जे पुढे सांगणार आहे ते भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्याही पलीकडची गोष्ट आहे, फार पुरातन गोष्ट आहे. ब्रह्माची पत्नी, विष्णूची पत्नी, महादेवाची पत्नी, या तिघींना राग आला. कशाचा? दत्तात्रेय महाराजांची आई महासती आहे, सत्ववान, पूर्ण तिन्ही लोकांमध्ये तिची कीर्ती आहे. हे पाहून या तिघींनाही मनामध्ये मत्सर निर्माण झाला. आणि काय केलं मग त्यांनी? म्हणे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तिघे जण जा, तिचं सत्व हरण करा, काही करा, कसंही करा. मग आता काय करायचं? ब्रह्म, विष्णू, महादेव परेशान झाले. हट्ट कोणाचा आहे? स्त्री हट्ट आहे. मग आता स्त्री हट्ट टाळणार कसा? कितीही समजावून सांगितलं, नाही म्हणे आम्हाला ते काम पाहिजे, झालंच पाहिजे काम. मग निघाले तिघे, पण कुठे गेले? या अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. मग अंत पाहण्यासाठी पुढे काय काय झालं सर्वांना माहिती आहे ना, सर्वांना सांगायची काय आवश्यकता नाही. मग आता मुद्द्याच्या विषयाकडे येतो. मुद्दा असा आहे की अत्रि ऋषी हे कोण होते? ब्रह्मदेवाचे चिरंजीव. अनुसया माता कोण आहे? ब्रह्मदेवाची सून. जी देवता स्वतःच्या सुनेला म्हणू शकते वस्त्र उतरवून जेवू घाल, ती देवता तुमची आमची कोण आहे? आहे कोणी? काही विचार करेल का आपला? जी देवता स्वतःच्या सुनेचा सन्मान करू शकत नाही, केला का सन्मान त्यांनी? नाही. ते दैववशे त्या अत्रि ऋषींचं आणि अनुसया मातेचं दैव भाग्य होतं, भगवंत तिथे होते म्हणून दत्तात्रेय महाराज. त्यांनी त्यांना बाळक केलं. मग आता बाळकांना ते व्यवस्थित मग पाळण्यामध्ये वस्त्र वगैरे काढून स्वतः जेवू घातलं. म्हटलं तसं केलं, कारण दारावरचा ब्राह्मण जर वापस गेला असता विनमुख, तर मग सत्व गेला असतं. मग आता विचार करा तुम्ही. आता एक मुद्दा तुमच्या समोर सांगितलेला आहे मी. जी देवता स्वतःच्या सुनेचं पाहत नाही कमी जास्त, स्वतःच्या सुनेच शील हरण करण्यासाठी, सत्व हरण करण्यासाठी आलेले आहेत. एक नाही आले, तिघ आले. बरं, ते काय साधारण माणसं नाही. ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा निर्माता म्हणतात, विष्णू म्हणजे पालक म्हणतात, आणि महादेव म्हणजे संहारक म्हणतात. तिघही आले मिळून. ते काय अडाणी होते का? आता काय बोलावं मग यावर अजून? आणि त्यामुळं देवतेला सुरुवातीला सांगितलं मी, देवतेला काय बोलतात? निकृष्टा. किती म्हणजे आता याच्यापेक्षा खालचा शब्द आहे का उरलेला? निकृष्ट म्हणजे निकृष्ट, अति निकृष्ट, त्याच्यापेक्षा आता खाली शब्दच नाही. आणि निर्यदायका, हेच काम करतात ते. तर आता इथे बघा, ब्रह्मदेवाने पहिले सुनेचा सत्व हरण करण्यासाठी गेला होता. पोराला काय वाटेल बिचाऱ्या, एवढा तर विचार करायचा होता की अरे माझा मुलगा आहे अत्रि, त्या अत्रीला काय वाटेल, सुनेला जर मी असं जाऊन बोललो तर. केला काय विचार? कॉमन सेन्स आहे हा, काय फार गहन विषय नाही तत्वज्ञानातील. कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. कॉमन सेन्स तरी होता का? नाही. तर असो, हा विषय कशामुळे निघाला? आता हा ब्रह्मदेव कोणाशी झटत आहे, कोणाचं सत्व पाहण्याचा प्रयत्न करत आहे. हा ब्रह्मदेव कोणाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत आहे? साक्षात परमेश्वर अवताराची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत आहे. काय म्हणतो? आता गोपवा सर्वे चोरू, मग जाणी जेल हा निर्धारू, हा माघिला सारिखा अवतारू, की काही नौहाळी असे.
आता गोपाळ वासुर्वे चोरू आणि मग निर्धार समजेल नेमकं हा व्यक्ती आहे कोण. हा मागीला सारखा अवतारू म्हणजे जसे मागे विष्णूने अवतार घेतलेले आहेत तसा हा अवतार आहे की काही नव्हाळी असे. नव्हाळी कशाला म्हणतात माहिती आहे का? नवीन नवीन काहीतरी, त्याला नव्हाळी म्हणतात. तर ब्रह्मदेव म्हणताय काही नव्हाळी आहे का हे आपल्याला समजेल. ऐसे निर्धारिले चित्ती येणे सत्यलोकीचे निपती. जव कैवल्यनाथा झाली प्रवृत्ती आरोगण विनोदी. ऐसे निर्धारिले चित्ती. ब्रह्मदेवाने फक्त विचार नाही केला, निर्धार केला. आता ठाम निर्धार, आता मी चोरी करणार. आता काय गरज आहे का एवढा मोठा माणूस चोरी काय करत आहे? गोपाळ आणि वासर याची चोरी करावी का? ब्रह्मदेव तरी पण इथं चोरी करण्याचा विचार आहे आणि म्हणतो आता तर निर्धारेसी, आता तर पक्क चोरी करणार म्हणजे करणारच, आता मागे हटायचं नाही. ऐसे निर्धारले चित्ती येणे सत्यलोकीचे निपती. जव कैवल्यनाथा झाली प्रवृत्ती आरोगण विनोदी. जेव्हा आरोगणा चालू होती त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी कसा विनोद चालू होता. एवढा विनोद, एवढी रळी राबदळी चालू होती की पूर्ण गोपाळ हसून 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 त्यांचं पोट दुखायला लागलं आणि तिथेच ते झोपी गेलेले आहेत. आता भगवंत जर विनोद करत असतील तर मग आता हसण्याचा तर विशेष सोडून द्या, किती हसणं येत असेल ते, बरोबर की नाही? तर एवढा हसू आला या गोपाळांना जेवताना. जेवणही झालं, मन प्रसन्नही होतं, भगवंताचं दर्शन होतं, पोटभर जेवण झालं. आणि आता जे आडवे झाले आता कोणी उठायलाच तयार नाही. गोपाळ प्रसाद भोजने आनंदले, मी माझे विसरले तव देवची पाविया निघाले वासरुवांते. गोपाळांचं प्रसाद भोजन झालं. प्रसाद आरोगणा झाली का? नाही, प्रसाद भोजन झालं आणि त्यामुळे ते आनंद लिहिलेले आहेत आणि आनंदामध्ये आनंद घेत आहेत. निद्राही आलेली आहे आणि त्या निद्रेमध्ये भगवंताचा आनंद घेत आहेत. भगवंताची श्रीमूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही विचार करा, ज्या भगवंताची श्रीमूर्ती निहाळत ज्यांनी भोजन केलं आणि तसेच झोपी गेले त्यांना काही दुसऱ्या गोष्टी आठवणार आहेत का? त्यांना भगवंतच आठवणार. तर ते भगवंताचं स्मरण करत आहेत, तसेच आडवे झाले आणि झोपी गेलेले आहेत. मग आता हे तर झोपी गेले, भगवंताचं काम कसं आहे बघा. बिचारे गोपाळ झोपी गेलेले आहेत, त्यांची झोप मोडायची नाही. देव काय म्हणतात, कवी काय म्हणतात, तव देवची पावया निघाले. कवी आपल्याला सांगतात की देवाने गोपाळांना नाही उठवलं, देव स्वतःच पाहण्यासाठी निघाले. कोणाला? वासरुवाते. वासर पाहण्यासाठी भगवंत निघालेले आहेत. चरत चरते दुरी गेली, तेथोनी ब्रह्मेनी नेली. सर्वज्ञनाथे नटना केली, भवती पाऊठेला. आता वासर आहेत ते चरत 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 दूर निघून गेली. याचा आवाज आहे. चरत चरते दुरी गेली, वासर दूर निघून गेले. तेथोनी ब्रह्मेने नेली. ब्रह्मदेवाने ठरवलंच होतं चोरी करणार म्हणजे करणारच, प्लॅन फिक्स. त्यामुळे त्याने चोरी केली. सर्वज्ञनाथे नटना केली. मग आता देवाला काही माहित नव्हतं का? अजून एक लक्षात ठेवा, काव्यामध्ये कोण्या प्रसंगावर देवाचं कोणतं नाव योजल्या जाते. आता बघा इथे काय, चरता चरता दुरी गेली, तेथोनी ब्रह्मने नेली. तरी पण भगवंत काय करतात, भवती पावो ठेले, आजूबाजूला बघत आहेत. म्हणजे देवाला माहित नाही असं एक नाटक करत आहेत.
परंतु या ठिकाणी भगवंत कसे आहेत हे दाखवायचं आहे, म्हणून भगवंताचं नाव कोणतं टाकलं इथे? सर्वज्ञनाथे नटना केली. प्रसंग काय आहे, प्रसंगामध्ये आपण सांगत काय आहोत त्यानुसार नाव द्यावी लागत असतात काव्यामध्ये. आता हेच मागे प्रकरण कशाचं चालू होतं? दैत्याचं चालू होतं. नाव काय होतं? दैत्यारी, दैत्यांचे हरी किंवा मुरारी, मूर नावाचा दैत्य त्यांचे हरी होतं की नाही. मग आता इथे देव काय करत आहेत? नाटक करत आहेत, जसं काही माहितीच नाही आम्हाला कुणी नेली काय नाही. पण देव कसे आहेत? सर्वज्ञ आहेत, देवाला सगळं माहिती आहे. तर त्या भगवंताने अशी नटना तिथं केलेली आहे, नाटक केलेलं आहे तिथं. म्हणजे कसं झालं बघा, एकतर देवाने नेमकं तिथं काय केलं हेही समजलं, आणि मग देव खरंच अज्ञान होते का? तर नाही, सर्वज्ञ आहेत ते हेही समजलं. म्हणजे एका वाक्यात किती अर्थ झाले? 2 अर्थ झाले. तर याला म्हणतात विद्वत्ता काव्यामधली. वाक्य एक अर्थाने. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवाने इथे वासरं चोरून नेलेली आहेत. मग आता पुढं काय होते ते उद्या सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये पाहूया. दंडवत हो. श्री गणेशराव ठाकरे यांच्यावरून सर्वांना दंडवत आहे. पंक्तीचा तरी सर्वांनी या पंक्तीचा स्वीकार दंडवत दंड